जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं पण नुकसान झालेलं आहे। मी आता मनमाड आणि शिंगवे या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी जे आहे आत्ताच नवीन लाल जो कांदा होता त्याची लागवड केलेली होती आणि ते रोपं जे होते ते आता मोठे मोठे व्हायला लागलेले असताना सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या पाणी साचलेलं आहे आणि यामुळे हा जो कांदा आहे हा किती प्रमाणात आता तग धरू शकेल, त्यातच त्याच्यावरती आता रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची पण शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। एकूणच लागवडीसाठी झालेला खर्च आणि त्यानंतर हा सातत्याने पडणारा पाऊस यामुळे हे पीक हाती लागेल की नाही याची मोठी साशंकता शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे। एकूणच बघायला गेलं तर ह्या पावसामुळे अजूनही पावसाचा अंदाज वर्तवलेला असल्यामुळे या शेतांमध्ये जे आहे ते असं पाणी साचून राहिलेलं आहे। जोपर्यंत पाणी पूर्णपणे इथून जिरत नाही तोपर्यंत हे पाणी जे आहे हे असंच या ठिकाणी साचून राहणार आहे। एकूणच बघायला गेलं तर शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका पुन्हा एकदा सोसावा लागण्याची वेळ आलेली आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड।